गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत करतो तुमचं नवीन एपिसोडमध्ये. आज आहे लडाख सिरीजचा डे 6 आणि आपण सगळे रेडी झालेलो आहोत. आम्ही या प्रॉपर्टीमध्ये थांबलेलो होतो, ज्याचे की डिटेल्स तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आम्ही दिलेले आहेत. तर आता मस्त असं तयार होऊन आम्ही निघतो आहे न्यूब्रा व्हॅलीसाठी. काल लेहची बऱ्यापैकी प्लेस आपण कवर केली, जे की तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला मिळालेच असतील. आता आपण जाणार आहोत पहिल्यांदा खारदुंगला, कारण ऑन द वेस पडतो. तिथून पुढं आपण जाणार आहोत न्यूब्रा व्हॅलीकडे. डिस्किट वगैरे बाकी सगळ्या गोष्टी, आता तिथं काय काय प्लॅन आहेत ते आपण करूया. त्याच्यानंतर उद्याचं कसे प्लॅनिंग होतं जाताना जे आहेत ते व्ह्यूज वगैरे तुम्हाला आम्ही दाखवत आहे. तर आता सर्वप्रथम जातो आहे आम्ही नाश्ता करण्यासाठी. काल गेलो होतो त्याच हॉटेलला खानावळला. तिथं महाराष्ट्रीयन नाश्ता मिळतो, कारण आता पराठा खाऊन सगळेच वैतागलेत. आणि तिथं बघू आपल्याला मिसळ वगैरे बाकी काय महाराष्ट्रीयन काय काय ऑप्शन आहेत ते आपण कवर करू आणि त्याचा पण तुम्हाला रिव्ह्यू देऊ. तर चला आपण आता इथून बाहेर पडूया. मस्त बॅग बिग घेऊन सगळे मेंबर रेडी आहेत. जुले जुले सुलुलुलु. चला निघूया आपण. आपल्या बरबादीवर हसताना आपलं वाईट झाल्यानंतर ज्यांना सगळ्यात पहिल्यांदा आनंद होतो ती ही दोघ आहेत. बहुत सारे आए यहाँ पे। अच्छा भैया के प्रॉपर्टी में बिल्कुल स्टे करना, मैं नंबर डिस्क्रिप्शन में डाल दूंगा. तर मित्रांनो, आपण पहिला फ्युअल ब्रेक घेतलेला आहे, कारण इथून पुढं तुम्हाला पेट्रोल पंप खूप कमी बघायला मिळतात. त्यामुळे आपण न्यूब्रा आणि न्यूब्रा टू पँगॉंगमधून परत येत असताना खारूला आपल्याला पेट्रोल पंप मिळतो. आय थिंक मध्ये आधी असेल एखादा पंप, पण मी रिस्क घेऊ शकत नाही. गाडीची रेंज आहे ते फक्त 300 किलोमीटरची आता राहिलेली आहे. न्यूब्रा व्हॅलीचा मॅप टाकला अगोदर ना, हा रोड इकडून असा दाखवत होता या साईडहून इकडं, त्याच्यामुळे तुम्हाला हा पेट्रोल पंप ऑन दी वे पडत होता. पण आता जर तुम्ही लेह सिटीमध्ये राहिला असाल ना, तर तुम्ही तिकडून बायपास होता. त्यामुळं इकडून वरती येऊन परत असे येऊन इथं फ्युअल फिल करायला विसरू नका. HP चा पेट्रोल पंप आहे आणि इथं तुम्हाला डिझेल पेट्रोल दोन्ही भेटून जाईल. नायट्रोजन एअरसुद्धा या ठिकाणी आहे. मित्रांनो, हा जो पेट्रोल पंप आहे द वर्ल्ड्स हायेस्ट अल्टिट्यूड रिटेल आउटलेट, 12,067 फुटावरती हा खारदुंगला रोडवरचा हा जो फ्युअल स्टेशन आहे. तर आता आपण गाडीमध्ये थोडी एअर प्रेशर जे आहे ते चेक करतोय. नेसेसरी गोष्ट आहे, कारण इथून पुढे ऑफरोडिंगची पॅच आपली सुरू होते. ॲक्च्युअल लडाखची जे थ्रिल आहे, थ्रिल म्हणण्यापेक्षा थ्रिल खूप कमी झाले आता. अगोदरच्या लोकांनी ज्यांनी लडाख केली त्यांनाच ते थ्रिल जे आहे ते माहीत आहे. 34 कर दो, 35 कर दो, चलेगा. खारदुंगलाकडे जाणारा रोडचं रुंदीकरणाचं काम सुरू आहे. त्याच्यामुळे रोड जो आहे तो ऑफरोडिंग पॅचमध्ये थोडा एवढा पण ऑफरोड नाही आहे. गाडी स्मूथली 30 ते 40 स्पीड तुम्ही मेंटेन करू शकता. तर मित्रांनो, खारदुंगला पासून आपण आहोत आता 16 किलोमीटर पाठीमागे. इथं आपल्याला एंट्रीसाठी थांबवलेलं आहे. तुम्ही बघू शकताय आपला एक मेंबर आता एंट्रीसाठी निघालेला आहे. अशा पद्धतीने तुम्हाला आर्मीचा कॉन्वॉय तुम्हाला ह्या भागात बघायला मिळेल. तर मित्रांनो, इथं फक्त आपल्याला किती लोक आहेत, गाडी कोणती आहे, बेसिक मोबाईल नंबर, नाव, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली. आता आपण आहोत साऊथ पुल्लू या ठिकाणी आणि आपण हळूहळू हाईट जे आहे ते गेन करतोय. आपल्याला जे पँगॉंगसाठी जो पास लागतो तो आम्ही घरातून ऑनलाईनच काढलेला होता. त्याच्यासाठी आपल्याला 1800 रुपये 4 लोकांसाठी खर्च आलेला होता. लेट्स गो. मित्रांनो, लडाखमध्ये आपल्याला इथं याक बघायला मिळतात. याक मुर्रा जातीचे मोरा याक काम करत असेल. आम्ही 4 पावलं चाललो तर असं दम भरायला लागलाय आम्हाला. आणि ही लोक
कशी काम करतात आणि काय या लोकांना किती वेळा. काही तर लोक आम्हाला 3 लोक दिसली, आय थिंक ते आर्मी थ्रू होते आणि ती खारदुंगला पासून खाली लेह सिटीकडे 29 किलोमीटरचं अंतर आहे. ते रनिंग करत जात होते. खरोखर मानलं पाहिजे, एवढी थंडी आहे आता इथं की आम्हाला विदाऊट हे जमत नाही. पुन्हा एकदा आपल्याला मुर्रा व्याक व्याक दिसलेले आहेत. अरे व्याक व्याक नाही, या काय ते, या काय ते खरंच या काय ते झूम करून बघ रे. होय होय या काय आहेत ना. आम्ही काल टायमॉक्स नावाची एक गोळी खाल्ली होती, जी की आपल्याला हाय अल्टिट्यूड सिकनेससाठी आपण वापरतोय काहीतरी. पण आम्ही ती काल घेतल्यापासून सकाळपासून ना सगळ्यांच्याच हातामध्ये थोड्या थोड्या मुंग्या येत आहेत अशा, म्हणजे थोडं लो फील होते. पण त्याच्यामुळं धाप लागायची थोडी कमी झाली, म्हणजे जे श्वास वगैरे घेण्यासाठी जो त्रास होत होता तो कमी झाला आहे. पण त्याचे हे साईड इफेक्ट आहे. तुम्ही जर येणार असाल तर तुम्ही अगोदर 1-2 दिवस ती खावा, म्हणजे त्याच्यामुळं काय होईल तुम्हाला परत त्याचं साईड इफेक्ट लगेच जाणवणार नाही. कारण ट्रॅव्हलिंगमध्ये तर जर दाखवायला लागला साईड इफेक्ट तर थोडं म्हणजे आपल्यालाच ते बरं वाटत नाही. मित्रांनो आता इथंच जस्टच एक लँडस्लाईड झालेली आहे. वरून दगड खाली आले. बऱ्याचशाच ठिकाणी लँडस्लाईड बघायला मिळाली आम्हाला आत्ता रिसेंटली. मित्रांनो फायनली आपण पोहोचलेलो आहोत खारदुंग ला पास. इथून बघू शकता लेह आहे 39 किलोमीटर, मनाली 428 किलोमीटर, चंदीगड 766, कारगिल, श्रीनगर, जम्मू सगळं काही तुम्ही बघू शकताय. हा खारदुंगला पास जो आहे तो अगोदर वर्ल्डचा नंबर 1 होता मोटरेबल पास. आता तो 3rd वरती आलेला आहे. कारण आता जो मिंगला पास आहे तो काहीतरी हायेस्ट 1ला आहे आणि उमलिंगला आहे जो तो 2ndला आहे. आता सगळेजण म्हणतात की उमलिंगला फर्स्टला आलाय, पण आता ती अजून कोणता तरी नवीन मिंगला पास म्हणून निघलेला आहे. तो आता गेलाय नंबर 1ला, उमलिंगला गेलाय 2ndला आणि खारदुंगला गेलाय 3rdला. त्याच्यामुळं मोटरेबल पास असे चेंज होत राहतील. नवीन रोड जसे नवीन रोडवरती बनतील तसं जे पासेस आहेत ते वरती खाली त्यांचे नंबर्स होत राहतील. बऱ्यापैकी ठिकाणी यावेळी लडाखमध्ये आम्ही असं अनुभवलं की खूप ठिकाणचा बर्फ जो आहे तो वितळलेला आहे. जेवढा आहे तेवढा एन्जॉय करूयात, मस्त असे फोटो सेशन करूयात. आता इथंच काहीतरी मॅगी वगैरे नाश्ता घ्यायचा आहे आणि निघायचं. आणि हो तुम्हाला सांगायचं राहिलं, आम्ही ते खानावळ रेस्टॉरंटला जात होतो नाश्ता करण्यासाठी, पण तिथं ते बंद होतं कारण 10 वाजता ते काहीतरी ओपन होतं. आम्ही त्यांना कॉल पण केले पण ते काहीतरी 10 वाजता ओपन होतं म्हणताना मग आम्ही निघून आलो, कारण आम्ही 8-8:30 वाजताच बाहेर पडलो होतो. मित्रांनो इथं आम्ही ज्या कॅफेमध्ये आलेलो आहोत खारदुंगलावरती, ते जे कॅफे आहे ते आहे आर्मीच्या अंडर आणि ते आर्मीचं कॅफे आहे. आर्मीचे नौजवान जे आहेत ते स्वतः सगळ्या गोष्टी बनवून आपल्याला देतात. तर ही एक खूप भारी गोष्ट आहे की आर्मी आपल्याला हर एक मोडवरती इथं सपोर्ट करते. खूप भारी वाटतं, आर्मी आहे म्हणून आपण इथं खूप सेफ फील करतो. ॲक्च्युली कालच काहीतरी श्रीनगरमध्ये, आम्ही श्रीनगरमधून येऊन 2 दिवस झाले, काहीतरी हल्ला झाला आहे, 2 कामगारांना मारण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीच्या घटना या कधी थांबणार आहेत किंवा काय गोष्टी ते सगळं देवच जाणे. ठीक आहे, चला आपण एन्जॉय करू आपले व्ह्यूज आणि बाकीच्या गोष्टी. तर मित्रांनो आम्ही आता आलो आहोत खारदुंगलाच्या टॉपवरती आणि 18,000 फुटावरून अजून 1,000-1,500 फूट तरी वरती आहोत. वरती येऊपर्यंत सगळ्यांची हालत झालेली आहे खराब, कारण पायऱ्या होत्या वरती यायला आणि 4-5 पायऱ्या चढल्यानंतर सुद्धा ऑलरेडी ऑक्सिजन लेवल कमी आहे आणि 12-13,000 वरून आपण डायरेक्टली आता 18-19,000 वरती आहे.
मेलो बिलो तर तुला पार्टनर मिळायचा नाही माझ्यासारखा. वाव वाव पहिला घरी गारत. आता जस्ट आपण साऊथ पुल्लू जे आहे ते क्रॉस केलं. इथं बघू शकताय किती सुंदर असा नजारा आहे. याक आहेत आपल्या इकडे, जसं आपण म्हैस म्हणतो तसे इकडे याक आहेत. काय सुंदर व्ह्यू आहे बघा व्हॅलीचा. भालू असेल, परत स्नो लेपर्ड अशा गोष्टी पण बघायला मिळतात. पण आता स्नो फार कमी आहे आणि ते बघण्यासाठी स्पेशल तुमच्याकडे कॅमेराज आपल्याला असं ओपन आहे किंवा गॉगलनं ते दिसत नाहीत, कारण ते एकदम लांब पण असतं आणि स्नोमुळं रिफ्लेक्शन येतं, म्हणजे ज्यावेळी स्नो जास्त असतो त्यावेळी. त्यामुळं ती पण बघण्याची, किंवा ज्यांना खूप खरंच त्याची आवड आहे ते 4-4, 5-5 तास वेट करून त्याचे फोटो घेतात. तुम्ही गुगल केला तर तुम्हाला बरंचसं बघायला मिळेल. बाकी चाललं इकडं पण पेट्रोल पंप आहे पुढे, त्याच्यामुळं आपल्याला इकडं पेट्रोल डिझेलचे टँकर दिसत आहेत. आता कुठेतरी वाटेत आपण लंच करूया मस्त असा. आपण आता सध्या डिस्किट मॉनिटरीपासून एक 10 किलोमीटर पाठीमाग आहे. 2022 ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी इथं गाडी जी आहे ती मी अडकून ठेवलेली होती, कारण हा रोड त्यावेळी खाली होता बराचसाच, आणि गाडी इकडं फिरवायचा प्रयत्न केला. आपली डिझायर होती त्यावेळी, तर त्या गाडीला आपण तिथं अडकून ठेवली होती. मग परत एक इकोवाले दादा आपल्याला भेटले, त्यांनी आपल्याला गाडी जी आहे ती रिकवर करून दिली होती. तसंच आत्ता काय करण्याचा प्लॅन आहे प्रतीक सर तुमचा? का बरे बरेच लांब जायला बर काय झिप लाईन इकडे बघू शकता तुम्ही. गाईज जेवण कसं झालं? एक नंबर जेवण पण भारी झालं. छान होतं, छान मस्त होतं. जेवण होतं. अशा ठिकाणी एवढं चांगलं जेवण मिळून वाटत नव्हतं बरं का. बरोबर छान जेवण. मित्रांनो, आता आमचा प्लॅन होता की डिस्किट मॉनेस्ट्री करायची, परत झिपलाईन करायची, आणि बाकी काही इथले इथं साईड सीन काय असेल तर करायचं, आणि उद्या सकाळी पँगॉंगला निघून जायचं. पण आम्ही लोकलकडे थोडी चौकशी केली तिथं. आमच्या भागातली पण काही व्यक्ती आम्हाला भेटले इचलकरंजीचे, तर तिथून आम्हाला अशी आयडिया मिळाली की इथून 82 किलोमीटरवरती थांग म्हणून गाव आहे, जे की इंडियाचं लास्ट विलेज आहे, आणि तिथून पाकिस्तानचे लोक पण तुम्हाला दिसतात पलीकडं, आणि तुम्ही तिथून त्यांना बघू शकता. असा काहीतरी सीन आहे. एक्झॅक्टली मला पण त्याबद्दल माहिती नाही. बाकी डिस्किटबद्दल तुम्हाला सांगायचं म्हटलं तर इथं तुम्हाला रूम, हॉटेल्स चांगले मिळतील. वाटेत कुठेही थांबू नका. जर तुम्ही डायरेक्टली येत असेल तर डिस्किटमध्येच तुम्ही या, तुम्हाला चांगले हॉटेल्स आणि तुम्हाला चांगलं जेवण इथं मिळेल. बाकी डिस्किटमध्ये तुम्हाला पेट्रोल पंप आहेत, 2 अवेलेबल आहेत. डिस्किटच्या पाठीमागं 5 किलोमीटरवरती एक, आणि डिस्किटमध्ये एक. तर दोन्ही ठिकाणी तुम्हाला फ्युएल स्टेशन अवेलेबल आहे. तिथं पण तुम्हाला काही टेन्शन घेण्याची गरज नाही. तर आता आम्ही निघालो या थांग गावाकडे, जे की तुर्तुकच्या पुढं आहे. तुर्तुक बऱ्याच जणांनी केला असेल. तर बघूया. आता रोड तर अजून थोडा खराब दाखवतोय, आणि 97 किलोमीटर्सला 2 hours and 54 minutes दाखवत आहे. व्हॅली बघू शकता, ही पूर्ण न्यूब्रा व्हॅली आहे, आणि तीच आम्ही एक्सप्लोर करत 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 आता निघालेलो आहोत थांग या गावाकडे, जे की अगोदर पाकिस्तानमध्ये होतं, आता ते सध्या इंडियामध्ये आहे. 1971च्या वॉरमध्ये आय थिंक ते आपण कॅप्चर केले इंडियन आर्मीनं, आणि तेव्हापासून ते इंडियामध्ये आहे. आणि आता समोर तुम्हाला दिसतंय हे आय थिंक सुंदर आहे. सँड ड्यूनसाठी जे फेमस आहे, कॅमल राईड आणि कॅमल सफारीसाठी. पाकिस्तानी बघण्यासाठी एक्साइटेड. 100% संपलायशी.
आपण आता आहोत हुंडर या गावामध्ये, जिथं आपण लास्ट टाइम स्टे केलेला होता. 3,500 रुपयात आपल्याला टेंट मिळाला होता त्यावेळी 2022ला. इथले स्टेज आहेत ते खरोखर खूप महाग आहेत, कारण इकडल्या साईडला राहण्याचे ऑप्शन कमी असल्यामुळं इथले स्टे महाग आहेत. त्यानुसार तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकताय. आता काहीतरी 1 ते 2 किलोमीटर नंतर हायवे येईल असं आम्हाला सांगितलेलं आहे. बघू कसं काय काय होते. एकदा रोड चांगला झाला की तुम्हाला परत एकदा अपडेट देतो. क्या है? अभी इधर कहाँ जा तुम तो हाँ. तो उधर नीचे से है रोड नीचे से। अच्छा, हम लोगों को लगा कि आप जाने ही नाही दोघे यार. लँडस्लाईड आपल्याच नशिबात आहे वाटतं. शेट येऊ पर्यंत 4-5 झाले. संघर्षाशिवाय आयुष्य जगण्याची मजा काय नाही लक्षात. बर. फॉलो ट्रेडर मॉन्क 113 फॉर मोर अपडेट्स अँड मोर मोटिवेशनल व्हिडिओज. मित्रांनो, आम्ही आता 56 किलोमीटर पाठीमागे आहे तांग गावाच्या. आणि इथं बघितलं तर एक स्कूल आहे जिथं सगळे विद्यार्थी वगैरे बसून त्यांचं जे काय आहे ते सुरू आहे, बाकी सगळ्या गोष्टी. आणि आता एक मस्त असा नजारा आम्ही घेतला, तो आय होप तुम्ही बघितला असेल. गावाची जर घरं तुम्ही बघितलं तर ह्याचं काही वेगळंच सगळ्या गोष्टी आहेत. म्हणतात प्रत्येक ठिकाणचं, म्हणजे जसं आम्ही न्यूब्रा व्हॅलीमध्ये एंटर केलोय ना, तिथून पुढे दिस्ट्रिक्टच्या पुढे आम्हाला वेगळेच नजारे बघायला मिळतात. म्हणजे घरांचे प्रकार वेगळे, थोडं म्हणजे लँग्वेज, ह्या सगळ्याच गोष्टी थोड्या मला वेगळ्या वाटतात. कारण आम्ही आता निघालो पाकिस्तानच्या दिशेने. तर बघूया आता पुढे आपल्याला काय काय बघायला मिळते. गाडीसाठी ॲडव्हेंचर आज पहिलाच दिवस आहे. आज पहिल्यांदा आमचं खूप सारे ॲडव्हेंचर झाले, मस्त वाटायला लागले. मित्रांनो, चाललोय आपण पाकिस्तानच्या जवळ, लास्ट विलेज ऑफ इंडिया. आणि वाईब पण तशीच यायला लागली. कशी आहे वाईब सर? मस्त एकदम. कसं वाटलं पब्लिक? क्लास एकदम. चाचू ओ रे, हा मस्त एकदम मस्त मस्त मस्त. खतरनाक. ऍक्च्युअल ट्रिपचे पैसे वसूल होत आहेत सगळ्यांचे आता. मित्रांनो, इथं जर बघितलं तर हे बोगदांग हे एक गाव आहे आणि पूर्ण असं पाकिस्तानी व्हाईबचं गाव आहे. बऱ्यापैकी सगळे कल्चर वगैरे तसंच वाटतं. इथं बघा लहान मुलांचं वगैरे कल्चर कसं आहे, त्यांचं ड्रेस वगैरे कसं आहे.
मित्रांनो, इथं तुर्तुक या गावाजवळ इथं बघितलं तर एक छोटासा पेट्रोल पंप तुम्हाला बघायला मिळतो. ओळखून येत नाही लवकर, पण तुम्ही जर लोकलचा विचारला तर तुम्हाला कोणीही सांगून जाईल. मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो आहोत थांग या गावामध्ये, जे की आपल्या इंडियाच्या बॉर्डरवरचं शेवटचं गाव आहे. याच्या पलीकडं इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे. 1971 पर्यंत तुर्तुक आणि थांग ही जो भाग आहे तो पाकिस्तानच्या एरियामध्ये येत होता. आपल्या इंडियन आर्मीनं 1971ला ही लढाई जिंकून तो इंडियामध्ये सामील केलेला आहे आणि खूप अभिमान आहे आपल्याला इंडियन आर्मीचा. इकडला जर टरेन बघितला तर तो खूप वेगळा आहे. तुम्ही नजारे समोरचे सगळे बघताय आणि आम्ही खूप ही ट्रिप एन्जॉय केली. बाकी जर इथं आता बघण्यासारखं काय काय आहे ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट आपला जो पार्ट येईल त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवेनच. आता इथं काहीतरी पोस्ट ऑफिस त्यांचं अपोजिट देशाचं दिसतंय असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आपल्याला आपली आर्मी इथं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळते. आता तुम्ही जसं बघितलं की इथं आपले सर आहेत. अजून आपल्याला इथून डिस्किटला रिटर्न जायचं आहे. जाण्यासाठी आपल्याला 3 ते 4 तासाचा टाईम लागणार आहे. आता ऑलमोस्ट 6:15 वाजलेले आहेत. तर पुढचे अपडेट मी तुम्हाला देत राहीन कशा कशा गोष्टी होतात. तर चला आपण पुढचे गोष्टी जे आहेत ते एन्जॉय करूया. मित्रांनो, ट्रिप अशी काढायची की रस्ताच संपला पाहिजे. आता आम्ही आहोत थांग, जे की इंडिया पाकिस्तान बॉर्डरवरती आहे. हे आहे आपलं सगळं इंडिया. आपली गाडी तिथं पार्क केलेली आहे. इथंपर्यंत हा रस्ता येतो. इथून रस्ता नाही आहे परत कुठेही जाण्यासाठी. इथं मस्त गाव आहे, रेस्टॉरंट्स आहेत. तुम्हाला जर काही फूड वगैरे एन्जॉय करायचं असेल तर. आणि इकडं जे तुम्हाला दिसतं हे पाकिस्तानचं पोस्ट ऑफिस आहे, म्हणजे एका त्यांच्या विलेजचं पोस्ट ऑफिस आहे. तर पुढं पण जर बघितलं तर त्यांची काही इथून इमारती ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात. मी थोडासा ब्राईटनेस कमी करून तुम्हाला दाखवतो. तर आपल्या तिकडल्या साईडला आहे पाकिस्तान आणि आत्ता आपण आहोत इंडियामध्ये. तर मित्रांनो, खूप भारी वाटलं आम्हाला या गावामध्ये येऊन. तुम्हीसुद्धा आल्यानंतर नक्की व्हिजिट करा. बाकी आता थोडंसं मोमोज वगैरे, कारण लेह लडाखमध्ये मोमोज फेमस आहेत, त्याची ऑर्डर दिली आहे खाली रेस्टॉरंटमध्ये. तो पण म्हटलं आम्ही थोडा व्ह्यू एन्जॉय करून येतो. ते मस्तपैकी फूड एन्जॉय करू आणि निघूया आता इथून डिस्ट्रिक्टसाठी. रोड जरा तुम्ही बघितलं ॲडव्हेंचरस आहे, त्यामुळं आम्हाला पण लवकरात लवकर इथून निघायचं आहे. बाकी प्रतीक सर, कसं वाटलं तुम्हाला? काय आता काहीतरी करू वाटायला लागले, पण इंडियन आर्मी मध्ये असल्यावर काय करू शकत पाकिस्तानच्या इथं आल्यानंतर खरोखर असं होतं की अंगावरती गुजबम्स येत आहेत, की तुम्ही समजू शकताय मला काय म्हणायचं आहे ते. पण शेवटी आपल्या देशाचा आणि आर्मीचा रिस्पेक्ट ठेवायचा आहे. आपल्या देशाचं कुठं नाव खाली नाही व्हावं पाहिजे याची आपण काळजी घेऊन, एक टुरिस्ट आहे अशा पद्धतीनं आपलं बिहेवियर असलं पाहिजे. तर चला निघूया इथून.
तर मित्रांनो जस्ट आत्ता 11:30 वाजता आहेत आणि आम्ही पोहोचलेलो आहोत डिस्किट मॉनेस्ट्री या गावामध्ये आणि आम्ही घेतलेली आहे रूम. तर इकडं आहे आमच्या चाचूंची रूम. चाचू बाय, गुड नाईट. तर आत्ता मस्त अशी रूम मिळालेली आहे. रूम पण बघा किती सुंदर आहे मित्रांनो. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग जो आहे तो आवडला असेल. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये, उद्याच्या सिरीजमध्ये, जिथं आपण कवर करणार आहोत डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री. म्हणजे आजच डिस्ट्रिक्ट मॉनेस्ट्री पाहण्याचा आपला प्लॅन होता, पण पुढं एक गाव होतं मग ते करून आलो. म्हटलं इथं स्टे करू. उद्या सकाळी आपण मस्त असं फ्रेश होऊन इथे फोटोज वगैरे क्लिक करू. झिपलाईन एका मेंबरचा करण्याचा प्लॅन आहे, तो करू आणि तिथून पुढे पँगॉंग लेकसाठी आपण उद्या निघणार आहोत. तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला, गुड नाईट, बाय बाय.